विस्पर चॅलेंज. गट्टू चिंकी घरच्या सोफ्यावर बसले होते आणि सारखे सारखे दरवाजाच्याकडे पाहत होते. बिंगो सुद्धा त्यांच्यासोबत बसला होता. हे पाहून आई विचारते, तुम्ही तिघं असे बसून कोणाची वाट बघताय मुलांनो? आई, आमचे सगळे मित्र येणार होते म्हणून आम्ही त्यांचीच वाट बघतोय. हो आई, काल संध्याकाळीच आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं की आज आम्ही घरीच बसून काहीतरी खेळ खेळायचा. म्हणून बंटीने आम्हाला खास करून ही चित्रकलेची वही काढायला सांगितली होती. काय, तुम्ही खेळ खेळणार आहात की चित्र काढणारे? ते तर आता बंटीच सांगेल आई, कारण ते तर त्याने आम्हालाही नाही सांगितलं. तेवढ्यात डोरबेल वाजते आणि गट्टू चिंकी दोघेही जाऊन दरवाजा उघडतात. बाहेर त्यांचे सगळे मित्र आपापल्या बॅग्स घेऊन उभे होते. आम्ही आलो. सगळी मुलं लिव्हिंग रूम मध्ये मॅट्रेस टाकून खाली बसतात. हो, आता सांग बंटी, तू आम्हाला चित्रकलेच्या साहित्यासह का बोलवलं? अगं गुड्डी, मी काल टीव्ही वरती एक मस्त गेम बघितला. त्यामध्ये ड्रॉइंग बुकचा जबरदस्त वापर होतो. आणि या गेमचं काय नाव आहे बंटी? विस्पर चॅलेंज. विस्पर चॅलेंज, त्यामध्ये काय असतं बंटी? आता सांगतो. तसं गट्टू चिंकी, तुम्हा लोकांकडे हेडफोन्स आहेत? हो आहे ना, मी आत्ताच आणतो. हा, तर आता आपल्याला 2 टीम्स बनवायच्या आहेत. ओके, ठीक आहे. तर मी, गुड्डी आणि बंटी एकाच टीम मध्ये असू, तर गट्टू, चिंकी आणि मॉन्टी दुसऱ्या टीम मध्ये. अरे नाही, हा मॉन्टी आमच्या टीम मध्ये का? आता आपल्याला काहीच पर्याय नाहीये चिंकी. आता आपण टीम मेट्स आहोत ना. तुझ्यामुळे जर आम्ही हरलो ना तर बघच मॉन्टी. अच्छा, चॅलेंजचे रूल ऐका. 2 डिफरंट टीम्स आहेत. गट्टू, तुझ्या एका टीममेटला हेडफोन्स लावावे लागतील आणि हेडफोन्स ऑन केल्यानंतर तुला मी एक आयटम सांगेन आणि मग तुला तो आयटम विस्पर करून त्याला सांगायचा आहे आणि मग 30 सेकंदाच्या आतमध्ये त्याला तो आयटम ड्रॉ करायचा आहे आणि जर योग्य ड्रॉ केलं तर 1 पॉइंट तुमचा. सगळी मुलं बंटीचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. ओके बंटी, समजले आम्हाला. चला आता आपण सुरू करूया. पण हो, आधी तुम्ही खेळाल. अरे थांबा, मी लगेच येते. चिंकी लगेचच जाऊन स्टॉप वॉच घेऊन येते. मित्रांनो, ह्यात आपण 30 सेकंदाचा टायमरही लावूया. अच्छा, ओके, डन. दोन्ही टीम समोरासमोर बसतात आणि दोघांनीही आपापल्या जवळ आपली आर्ट बुक ठेवली होती. पहिली वेळ होती बंटीच्या टीमची. सांग बंटी, तुझ्या टीम मध्ये कोण हेडफोन्स लावेल? गुड्डी. आणि गुड्डी हेडफोन्स लावते आणि बंटी हेडफोन्स ऑन करतो, ज्यामध्ये खूप जोरजोरात गाणी वाजत असतात. गाण्याचा आवाज खूप मोठा आहे, मला काहीच ऐकायला येत नाहीये मित्रांनो. हेच तर करायचंय. अच्छा, आम्हाला आमचा शब्द दे गट्टू. हो, तर तुमचा शब्द आहे तुमचा शब्द आहे फूल. आणि आता तुमचे 30 सेकंद सुरू होत आहेत आता. ओ, फूल. ओके. बंटी गुड्डीकडे पाहतो आणि पुटपुटत म्हणतो, फूल. हा, काय काय म्हणालास? फूल. ओके, समजलं. आत्ताच चित्र काढते. गुड्डी पटापट ड्रॉ करू लागते. टायमर ऑन झालेला आहे मित्रांनो, घाई करा. गुड्डीची ड्रॉइंग पूर्ण होते आणि ती सगळ्यांना म्हणते, घ्या, झालं माझं चित्र. पण गुड्डीचं ते चित्र पाहून गट्टू, चिंकी आणि मॉन्टी हसू लागतात. एकदम परफेक्ट. हा, एकदम सही बनवलंस गुड्डी. ओहो गुड्डी, तू फ्लॉवरच्या जागी टॉवर बनवून टाकलास. मला तर टॉवरच ऐकायला आलं बंटी. आता आमची पाळी. चित्र कोण काढणार? आधी मी करते. ओके चिंकी. चिंकी हेडफोन्स लावून घेते आणि मग बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तुझा वर्ड आहे आईस्क्रीम. ओके. गट्टू लगेचच चिंकीच्या दिशेने पाहून विस्पर करतो, आईस्क्रीम. ओ समजलं. आणि मग चिंकी लगेचच सगळ्यांना ड्रॉइंग करून दाखवते. तिने 30 सेकंदाच्या आत खूप छान असं आईस्क्रीम बनवलं होतं. ये, 1 पॉइंट आपला. आता पुन्हा बंटीच्या टीमची वेळ होती.
हरी हेडफोन्स लावतो आणि चिंकी बंटीला म्हणते, बंटी, ह्यावेळेस तुझा शब्द आहे किल्ला. ओ हा तर खूप हार्ड वाटतोय. बंटी हरीकडे पाहतो आणि म्हणतो, कॅसल. कळालं, कॅसल. येस राईट, लवकर ड्रॉ कर हरी. हरी कॅसल ड्रॉ करायचा प्रयत्न करतो आणि 30 सेकंद होत आले होते आणि अजूनही तो कॅसल बनवू शकला नव्हता. ओ हे तर बनतच नाहीये. 6, 5, 4, 3, 2, 1. टाइम्स अप. पण आता बंटीच्या टीमला काही पॉइंट मिळणार नाही कारण हरीला ड्रॉइंग काढता आलं नाहीये. हा, हे फक्त कठीण होतं म्हणून. आता आम्ही तुम्हाला कठीण देणार, बघाच. आणि आता या वेळेला गट्टूच्या टीम मध्ये मॉन्टी हेडफोन्स लावतो. खूप वेळाने विचार केल्यानंतर गुड्डी, बंटी आणि हरी गट्टूला एक अवघड शब्द देतात, कोब्रा. काय? कोब्रा? हे तर अशक्य आहे. चला चला, आता सांगा आपल्या पार्टनरला. गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि मग चिंकी मॉन्टीकडे पाहून पुटपुटते, कोब्रा. काय? कोब्रा. कळालं, आत्ता काढतो. गट्टू चिंकीला पूर्ण खात्री होती की मॉन्टीनं काहीतरी चुकीचंच ऐकलंय आणि तो काहीतरी चुकीचंच ड्रॉ करणार होता. पण मॉन्टी शेजारीच ठेवलेला ग्रीन स्केच उचलतो आणि 30 सेकंदाच्या आतमध्ये आपली ड्रॉइंग पूर्ण करतो. झालं तयार, हे पहा. मॉन्टी सगळ्यांना आपलं ड्रॉइंग दाखवतो तेव्हा सगळे चकित होतात. खरंच त्याने ग्रीन कलरचा छोटासा ग्रीन कोब्रा बनवला होता. ओ माय गॉड, किती मस्त कोब्रा काढलायस मॉन्टी. अशक्य आहे. मी तर आहेच कमालीचा. याचा अर्थ आम्ही हरलो आणि तुम्ही लोक जिंकलात. ये, आमची टीम जिंकली. बिंगो तर असा खुश झालाय जसं काय तो आमच्याच टीम मध्ये होता. बिंगो तर नेहमीच आपल्याच टीम मध्ये असेल, काय हो ना बिंगो? आणि अशा प्रकारे सगळी मुलं एकत्रितपणे व्हिस्पर चॅलेंज खेळतात. चमकीली आंखें नौटी सी है हंसी, करते ये कुछ भी इनमें हिम्मत है सी. जूनियर समझ के तुम धोखा ना खाना, गट्टू और चिंकी को सबने है माना. इनके जलवों का पिटारा, पुटुन किड्स ये हमारा. इनके टैलेंट का नजारा, पुटुन किड्स ये हमारा. ये जलवों का पिटारा, पुटुन किड्स ये हमारा. इनके टैलेंट का नजारा, पुटुन किड्स ये हमारा. चलते रहते हजारों ही सवाल, साइंस हो या कल्चर हम सीखे इनके साथ. फुल जोश में मनाते ये सारे ही त्योहार, घर में हो या बाहर सब करते इनसे प्यार. कभी स्पोर्ट्स में ना हारा, टीचर्स की आंखों का तारा. देखो यारों ने पुकारा, पुटुन किड्स ये हमारा. कभी स्पोर्ट्स में ना हारा, टीचर्स की आंखों का तारा. देखो यारों ने पुकारा, पुटुन किड्स ये हमारा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.